सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। Hello students, welcome to educational video for 9th standard of semi-English medium students. Subject Science and Technology Part 1, Lesson number 13, Carbon and Important Element. This is 4th video out of 4 videos of this lesson. It means this is last video of this lesson. Dear students, in this lesson we are going to learn about methane and biogas plant. Let us see about methane. The molecular formula of methane is CH4 and molecular mass of methane is 16. Let us see occurrence of methane. Methane कुठं आढळतो हे आपण आता बघूया। Occurrence of methane. Methane occurs in natural gas to the extent of 87%. नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू आढळतो। Then decomposition of organic matter in the absence of air produces methane. Organic matter हवेच्या अनुपस्थितीमध्ये डिकम्पोजिशन झाल्यानंतर मिथेन तयार होतो। मिथेन इज प्रेझेंट इन बायोगॅस. बायोगॅस मध्ये सुद्धा मिथेन आढळतो। मिथेन इज फाउंड इन कोल माइन्स. कोळशाच्या खाणींमध्ये सुद्धा मिथेन आढळतो। मिथेन इज फाउंड ॲट द सरफेस ऑफ मार्शी प्लेसेस. मार्शी प्लेसेस म्हणजे दलदलीच्या ज्या जागा असतात त्याला मार्शी प्लेसेस असं म्हणतात। त्या दलदलीच्या पृष्ठभागांवर मिथेन गॅस सापडतो। मिथेन इज फाउंड ॲट द सरफेस ऑफ मार्शी प्लेसेस which is why it is also called marshy gas. Marsh gas, sorry, called marsh gas. म्हणजे मार्शी प्लेसेसवर मिथेन सापडत असल्यामुळे त्याला मार्श गॅस असं म्हणतात। ऑन हिटिंग ए मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साइड गॅसेस at 300 degrees Celsius in the presence of nickel, methane gas is formed. In this reaction, methane plays the role of catalyst. On heating a mixture of hydrogen and carbon monoxide gases at 300 degrees Celsius in presence of nickel, methane gas is formed. प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साइड यांचे मिश्रण 300 डिग्री सेल्सिअसला जर तापवलं, उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये तापवलं तर मिथेन वायू तयार होतो। फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ नॅचरल गॅस गिव्स मिथेन इन प्युअर फॉर्म. नॅचरल गॅसचं म्हणजे नैसर्गिक वायूचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं असता मिथेन आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये मिळतो। फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. Melting point of methane is -182.5 डिग्री सेल्सिअस. मिथेनचा मेल्टिंग पॉइंट -182.5 डिग्री सेल्सिअस आहे। ऋण 182.5 डिग्री सेल्सिअस एवढा मिथेनचा मेल्टिंग पॉइंट आहे। बॉइलिंग पॉइंट ऑफ मिथेन इज -161.5 डिग्री सेल्सिअस. त्याचा बॉइलिंग पॉइंट उत्कलनांक -161.5 डिग्री सेल्सिअस एवढा आहे। मिथेन इट इज ए कलरलेस गॅस. मिथेन हा वायू रंगहीन आहे। फोर्थ प्रॉपर्टी इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड मिथेन इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. लिक्विड मिथेनची जी डेन्सिटी आहे, घनता आहे, म्हणजे द्रवरूप मिथेनची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे। ही प्रॉपर्टीज
मिथेन इज स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर. स्पेरिंगली म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये, थोड्या प्रमाणात. मिथेन इज स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर. मिथेन पाण्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात द्रावणीय असतो. इट इज हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स लाईक गॅसोलिन, इथर, अल्कोहोल. तर गॅसोलिन, इथर, अल्कोहोल यांच्यासारखे जे सेंद्रिय द्रावक आहेत, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत, याच्यामध्ये तो जास्त सोल्युबल आहे. मिथेन इज इन गॅसियस स्टेट ॲट रूम टेम्परेचर. कक्ष तापमानाला मिथेन हा वायू अवस्थेत असतो. मिथेन हा वायू अवस्थेत असतो. मिथेन इज इन गॅसियस स्टेट ॲट रूम टेम्परेचर. Let us see chemical properties of methane. First property is methane is highly inflammable. मिथेन हा अतिशय ज्वालाग्राही आहे. Methane is highly inflammable. It burns by reacting with oxygen to give a bluish flame. ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होताना तो जळतो. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना तो जळतो आणि त्याची निळसर ज्योत मिळते. इट बर्न्स बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन टू गिव्ह ए ब्लूइश फ्लेम. इन दिस रिॲक्शन 213 किलो कॅलरी पर मोल ऑफ हीट इज गिव्हन आउट. या अभिक्रियेमध्ये 213 किलो कॅलरी पर मोल एवढी उष्णता बाहेर पडते. मिथेन बर्न्स कम्प्लिटली. मिथेन हा वायू या रिॲक्शन मध्ये पूर्णपणे जळतो. आता 213 किलो कॅलरी पर मोल ऑफ हीट इज गिव्हन आउट. याचा अर्थ समजून घ्या बघा. म्हणजे एक मोल मिथेनची जर ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन तो जळला, त्याच्यामुळे 213 किलो कॅलरी एवढी हीट बाहेर पडते. एवढं लक्षात घ्या. Then chemical reaction of this reaction is CH4 plus 2O2 methane plus oxygen gives CO2 plus H2O means water plus heat. Then what is chlorination? Let us see what is chlorination. Methane and chlorine gas react with each other at the temperature of 250 degrees Celsius to 400 degrees Celsius in presence of ultraviolet light and form mainly methyl chloride, that is chloromethane and hydrogen chloride. This reaction is called chlorination of methane. आता क्लोरिनेशन ऑफ मिथेन म्हणजे काय ते लक्षात घ्या बघा. ज्या वेळेस मिथेन आणि क्लोरीन गॅसची अल्ट्रा व्हायोलेट लाईटच्या उपस्थितीमध्ये 250 ते 400 डिग्री सेल्सिअस तापमानाला रिॲक्शन होते एकमेकांबरोबर, त्यावेळेस मिथिल क्लोराईड तयार होतो. त्यालाच क्लोरोमिथेन असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन क्लोराईड तयार होतो. या रिॲक्शनलाच क्लोरिनेशन ऑफ मिथेन असं म्हणतात. केमिकल रिॲक्शन मिथेन प्लस क्लोरीन CH4 plus Cl2 in the presence of ultraviolet light काय तयार झालं? क्लोरिनेशन झालं मिथेनचं बघा. CH3Cl plus HCl अशा प्रकारची रिॲक्शन आपल्याला मिळते. Now we will learn about uses of methane. First use of methane is methane in the form of natural gas is used in industries such as fabric mills, paper mills, food processing industries, petrol purification. नैसर्गिक वायू रूपातील जो मिथेन आहे त्याचा उपयोग वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजेच फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, पेट्रोल प्युरिफिकेशन पेट्रोलचं शुद्धीकरण, अशा प्रकारचे जे उद्योग आहेत याच्यामध्ये मिथेनचा उपयोग होतो.
Being the smallest, second use of methane is being the smallest hydrocarbon, the proportion of CO2 released in the combustion of methane is small and therefore it is used as a domestic fuel. आता जे हायड्रोकार्बन्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त कमी लांबीची चेन असलेला हा हायड्रोकार्बन आहे. आता हायड्रोकार्बन्सच्या चेन असतात, शृंखला असतात आपल्याला माहिती आहे. तर ते जे सर्व हायड्रोकार्बन्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात लहान लांबीची चेन असलेला हायड्रोकार्बन म्हणजे मिथेन आहे. आणि म्हणून म्हणजे कमी लांबीची चेन असल्यामुळे त्याच्यामध्ये तो जडताना कार्बन डायऑक्साईड जो निर्माण होतो, बाहेर पडतो, त्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि म्हणून त्याचा डोमेस्टिक फ्युएल, घरगुती इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो. थर्ड यूज ऑफ मिथेन इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स सच एज इथेनॉल, मिथाइल क्लोराइड, मिथिलीन क्लोराइड अँड ऍसिटिलीन. या सर्व म्हणजेच इथेनॉल, मिथिल क्लोराइड, मिथिलीन क्लोराइड, ऍसिटिलीन यांच्या निर्मितीसाठी या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, हे सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, यांच्या निर्मितीसाठी मिथेनचा उपयोग होतो. आता मिथेन कोणी शोधला? मिथेन या वायूचा शोध कोणी लावला? मिथेन गॅस वॉज डिस्कवर्ड बाय द इटालियन सायंटिस्ट अलेक्झांड्रो व्होल्टा बिटवीन 1776 and 1778 while he was studying the gases found in marshy land. 1776 ते 1778 या दरम्यान अलेक्झांड्रो व्होल्टा यांना दलदलीतील वायूंचा अभ्यास करताना मिथेन वायूचा शोध लागला. Now we will learn about biogas plant. Biogas plant means the plant which produces methane gas. Now look at this picture of biogas plant. This is the picture of biogas plant. In this picture, this is underground digester tank. हा बघा, हे बायोगॅस प्लांटचं हे पिक्चर आहे. ते काळजीपूर्वक बघा. याच्यामध्ये एक भूमिगत टाकी असते आणि त्याच्यामध्ये शेण आणि पाणी यांचं मिक्सचर असतं. Dung and water mixture is in the underground digester tank and this is mixing tank. Slurry and cattle dung, जे पाळीव प्राणी आहेत त्यांचं शेण आणि पाणी, त्यांचा शेणाचा राळा आणि पाणी यांचं मिक्सिंग या टाकीमध्ये केलं जातं आणि हा इनलेट चेंबर आहे. आता हा जो शेणाचा राळा आणि पाणी या इनलेट मधून या अंडरग्राउंड डायजेस्टर टँक मध्ये येतं आणि ते जास्त झालं, समजा ओव्हरफ्लो झाला, तर याच्यामध्ये हा या ओव्हरफ्लो टँक मध्ये येतं. ही ओव्हरफ्लो टँक आहे आणि स्प्लेंट स्लरी आहे, शिल्लक राळा म्हणजे खत आपण त्याला म्हणू शकतो. हे स्लॅब कव्हर म्हणजे झाकण आहे एक प्रकारचं आणि हा एक्झिट ऑफ गॅस, हा पाईप मधून जो गॅस तयार होईल मिथेन गॅस, तो ह्या पाईप मधून बाहेर पडेल. अशा पद्धतीचा हा बायोगॅस प्लांट आहे, लक्षात घ्या. Animal dung, dry leaves, wet garbage get decomposed by anaerobic microbes in a biogas plant. नेमकं ह्या बायोगॅस प्लांट मध्ये काय होतं? ॲनिमल डंग, जनावरांचं शेण, सुकलेले पानं, त्याचप्रमाणे वेट गार्बेज, ओला कचरा यांचं अनएरोबिक मायक्रोब हे डिकम्पोजिशन करतात, विघटन करतात. आता एरोबिक मायक्रोब्स आणि अनएरोबिक मायक्रोब्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. जे मायक्रोब हवेच्या अनुपस्थितीत श्वसन करतात, अनएरोबिक मायक्रोब्स असं म्हणतो. ते अनएरोबिक मायक्रोब्स या टाकीमध्ये ओला कचरा, सुकलेली पानं किंवा जनावरांचं शेण यांचं डिकम्पोजिशन करतात. This
प्रोड्युसेस मिथेन गॅस अल्सो कॉल्ड बायोगॅस. आणि याच्यातून मिथेन गॅसची निर्मिती होते, त्यालाच बायोगॅस असं सुद्धा म्हणतात. बायोगॅस इज अ व्हेरी चीप फ्युएल ऑप्शन विच मीट्स द डिमांड फॉर कुकिंग गॅस. हे अतिशय स्वस्त अशा प्रकारचं बायोगॅस हे अतिशय स्वस्त इंधन आहे की जे आपल्या स्वयंपाकासाठी आवश्यक असणाऱ्या इंधनाची गरज पूर्ण करते. इट इज ऑल्सो युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. वीज निर्मितीमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. बायोगॅस कंटेन अबाउट 55% to 60% मिथेन अँड द रेस्ट इज कार्बन डायऑक्साइड. बायोगॅस मध्ये जवळजवळ 55 ते 60% मिथेन वायू असतो आणि उरलेला जो असतो तो कार्बन डायऑक्साइड असतो. बायोगॅस इज अ फ्युएल विच इज कन्व्हिनियंट टू यूज and in addition to this a very good manure is also produces as a side product of the process. बायोगॅस हे वापरण्यासाठी खूप कन्व्हिनियंट आहे, सोयीचं आहे आणि शिवाय हा गॅस तयार होतानाच म्हणजे साइड प्रॉडक्ट म्हणून एक चांगल्या दर्जाचं अशा खत सुद्धा या ठिकाणी तयार होतं. बघा स्पेंट स्लरी या डायग्राम मध्ये किंवा बायोगॅस प्लांट मध्ये दाखवलेले आहे. लेट अस सी बायोगॅस प्रोडक्शन प्रोसेस. बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया कशी होते हे आता आपण बघूया. बायोगॅस प्रोडक्शन प्रोसेस. प्रोडक्शन ऑफ बायोगॅस इज अन अनएरोबिक प्रोसेस. बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया ही अनएरोबिक आहे. विनॉक्सी या प्रकाराची आहे. विनॉक्सी प्रोसेस. Production of biogas is an anaerobic process. It takes place in 2 stages. ही 2 टप्प्यांमध्ये होती. पहिली स्टेज आहे प्रोडक्शन ऑफ ऍसिड आणि सेकंड स्टेज आहे मिथेन गॅस प्रोडक्शन. नाउ फर्स्ट स्टेज प्रोडक्शन ऑफ ऍसिड. द मायक्रोब्स ऍक्ट ऑन द बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड प्रोड्यूस ऑर्गॅनिक ऍसिड. पहिल्या स्टेप मध्ये बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर जो आहे त्याच्यावर मायक्रोब्स प्रक्रिया करतात आणि ऑर्गॅनिक ऍसिड तयार करतात. अँड इन सेकंड स्टेज मिथेन गॅस प्रोडक्शन. त्याच्यामध्ये काय होतं, द मिथेनोजेनिक बॅक्टेरिया ऍक्ट ऑन ऑर्गॅनिक ऍसिड टू प्रोड्यूस मिथेन गॅस. ऑर्गॅनिक ऍसिड वर मिथेनोजेनिक बॅक्टेरिया प्रक्रिया करतात आणि मिथेन गॅसची निर्मिती करतात. त्याचं हे रिॲक्शन आहे बघा. CH2COOH म्हणजेच काय, ऍसिटिक ऍसिड गिव्ह CH4 प्लस CO2, मिथेन प्लस कार्बन डायऑक्साइड गॅस. सो स्टुडंट्स, इन दिस वे this lesson is completed. Thank you.